महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नमस्कार, मी सुमित ठाकरे आपल्या सर्वांच्या माझ्या महाराष्ट्र न्यूजला स्वागत करतो। 1 जूनला देशभरातील लोकसभा निवडणुकीचे 7 टप्पे पार पडल्यानंतर फटाफट एक्झिट पोलचे आकडे सगळीकडे यायला लागले। अनेक एक्झिट पोलमध्ये देशभरात मोदी सरकार पुन्हा येणार असून एनडीएला 300 ते 350 जागांचे अंदाज वर्तवण्यात आले आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीचा अप्पर हँड राहणार असून भाजपला सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रात मिळतील असे अंदाज सांगण्यात आले आहे। पण गेल्या लोकसभेच्या तुलनेत भाजपच्या जागा मात्र कमी होतील असं म्हणण्यात आले। महाराष्ट्रातील 48 जागांवरचे हे एक्झिट पोल सांगण्यात आले। त्यानुसार प्रत्येक जागांचे एक्झिट पोल काय सांगतो, TV9 पोल, लोकशाही, श्री मीडिया आणि पुढारीच्या पोलनुसार विदर्भमध्ये कोणाचा भर पडत आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। निसर्ग संपत्तीने लाभलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात अशोक नेते विरुद्ध नामदार किरसाना असा सामना झालेला होता। तर TV9 पोलनुसार अशोक नेते हे जिंकतील असं सांगण्यात आलेले आहे। तर लोकशाही व श्री मीडिया व पुढारीनुसार नामदार किरसान हे आघाडीवर आहे। तर भाताच्या जिल्हा म्हणून ओळख ठेवणारा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पटेल असा सामना झालेला होता। तर TV9 पोल व पुढारीनुसार सुनील मेंढे हे जिंकतील, तर लोकशाही व श्री मीडियानुसार प्रशांत पटेल हे जिंकतील असं सांगण्यात आलेलं आहे। तर नागपूर येथे नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे असा सामना झालेला होता। तर चारही पोलनुसार नितीन गडकरी हे आघाडीवर आहे। तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना झालेला होता। तर चारही पोलनुसार प्रतिभा धानोरकर हे आघाडीवर आहे। रामटेक लोकसभा क्षेत्रात राजू पारवे विरुद्ध श्यामसुंदर बर्वे असा सामना झालेला होता। तर चारही पोलनुसार राजू पारवे हे आघाडीवर आहे। अमरावती येथे नवनीत राणा विरुद्ध बलवंत वानखेडे व दिनेश भूप असा सामना झालेला होता। तर TV9 व पुढारीनुसार नवनीत राणा हे जिंकतील, तर लोकशाही व श्री मीडियानुसार बलवंत वानखेडे हे जिंकतील असं सांगण्यात आलेलं आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रात राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख असा सामना झालेला होता। तर चारही पोलनुसार संजय देशमुख हे आघाडीवर आहे। वर्धा लोकसभा क्षेत्रात पाहायला गेलं तर रामदास तडस विरुद्ध अमर काळे असा सामना झालेला होता। तर चारही मीडियानुसार रामदास तडस हे आघाडीवर आहे। अकोला जिल्ह्यात पाहायला गेलं तर अनुप धोत्रे, अभय पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा सामना झालेला होता। तर चारही पोलनुसार अनुप धोत्रे हे आघाडीवर आहे। बुलढाणा लोकसभा क्षेत्रात प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडकर, रविकांत तुपकर असा सामना झालेला होता। लोकशाही व श्री मीडिया व पुढारीनुसार प्रतापराव जाधव हे जिंकतील, तर TV9 पोलनुसार नरेंद्र खेडकर हे आघाडीवर असं सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर TV9 पोलनुसार 7 जागा महायुती तर 3 जागा महाविकास आघाडीला मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे। तर लोकशाही व श्री मीडियानुसार 5 जागा महायुतीला मिळतील, तर 5 जागा महाविकास आघाडीला मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे। तर पुढारीनुसार 7 जागा महायुती तर 3 जागा महाविकास आघाडीला मिळतील विदर्भात असं सांगण्यात आलेलं आहे। माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका।